तर चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 4 महिन्यात 15 तालुक्यात 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे। सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक शेतीचं नुकसानही झालेलं आहे। सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। सर्व पंचनाम्यानंतर अंतिम आकडेवारी जाहीर होणार। चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस झालाय। जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यात 65 वेळा विविध महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदवण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, धान, सोयाबीन, तूर ही प्रमुख पिकं आहेत। याशिवाय भाजीपाला पिकांची संख्याही मोठी आहे। ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात 14,600 हेक्टरवर शेतपिकांचं नुकसान झालं। मात्र सर्वाधिक नुकसान सप्टेंबर महिन्यात झालं असून या महिन्यात सातत्यानं पाऊस पडतोय। परिणामी 55,741 हेक्टरवर शेतपिकांचं सप्टेंबर महिन्यात नुकसान झालं। प्रत्यक्ष पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतरच अंतिम आकडा जाहीर होणार आहे। मात्र सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा शेतपिकांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारे ठरते। 55,741 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आम्हाला सादर केला। याच्यामध्ये भात आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आणि भाजीपाला पिकाचा समावेश आहे। या बाबतीत सर्वेक्षणाचे आदेश सर्व तहसील कार्यालय स्तरावरनं सर्व तिन्ही यंत्रणांना देण्यात आलेले आहे। त्यांच्याकडनं सर्वेक्षण चालू आहे आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जो ॲक्च्युअल जो नुकसान झालेला आहे प्रत्यक्ष पंचनामा करून तो अहवाल आम्ही राज्य शासनाला सादर करू, त्याच्याप्रमाणे अनुदानाची मागणी करू।